कोल्हापूर शहरात गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी सिलेंडरसाठी रांगा लावल्याचं चित्र दिसून येते. सध्या गॅस सिलेंडरचं बुकिंग अंतर 21 दिवसांवरून 25 दिवसांवर करण्यात आलं असून किमतीतही 60 रुपयांची वाढ झाली आहे. त्यातच युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गॅस मिळेल की नाही या भीतीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. बुकिंग झालेले सिलेंडर घेण्यासाठी अनेक नागरिक वितरकांकडे गर्दी करत असून काही ठिकाणी वितरक आणि ग्राहकांमध्ये किरकोळ वादाचे प्रसंग सुद्धा घडले आहेत. आता काय माहित काय होणार, एवढी गर्दी आहे, मिळते का नाही काय माहित. मिळेल असं म्हटलं त्यांनी, बघूया आता. बुकिंग केले, सिलेंडर शॉर्टेज आहे म्हणून सांगितलेलं, मग मिळणार नाही म्हणून हे केलं, गर्दी केली. नाही घरी पण येतात, पण आता कुणाला गरज असेल तसं आम्ही येऊन घेऊन जातो इथं. खोटं देणार म्हणून सांगितलं, तेवढा आहे तेवढा. घरी न झाले ना सिलेंडर आणि ऑनलाईन बुकिंग पण होईना झाले म्हणून लोक कशामुळे दर वाढलाय, तर सिलेंडर तर पाहिजेच घरात, त्याशिवाय चालणार नाही. दर किती झालाय? पण सिलेंडर पाहिजेच ना घरी, त्याशिवाय खायचं वगैरे सगळंच वाढलं. आता म्हणून मग थांबले अजून. युद्धामुळे कुठे दर वाढलाय काय कारण सांगतात, खरं कारण आता काय. होय तेच की. जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अनावश्यक बुकिंग टाळावे. साठेबाजी रोखण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई नाहीये. आपल्याकडे साधारणतः दर दिवशी 28,000 इतक्या घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण होतं. तितका स्टॉक आपल्याला कंपनीवरून आपल्याला इथे प्राप्त होत असतो. त्याच्यामुळे घाबरून जायचे काही कारण नाही तिथे. त्यासाठी कुणीही नागरिकांनी गॅस एजन्सी समोर आपण रांगा लावण्याची आवश्यकता नाहीये. फक्त त्याचा जो काही पिरियड आहे, बुकिंगचा पिरियड आहे, तो 21 दिवसावरून 25 दिवस केलेला इतकाच आहे. त्यातही ज्या घरामध्ये एकच सिलेंडरचं कनेक्शन असेल तर त्याला बुकिंग मध्ये प्राधान्य असेल आणि त्याला डिलिव्हरी मध्ये सुद्धा प्राधान्य असेल. नाही, जितका आवश्यक आहे तितका आपल्याला पुरवठा मिळतोय, त्याच्यामध्ये काय अडचण नाही आता तरी. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर आता ऍक्च्युली सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये बंधनं आणलेली आहेत तिथे. त्यामुळे घरगुती सिलेंडरचा देखील वापर हा गॅस व्यवसाय करण्यासाठी करू नये असं मी आवाहन करतो. नागरिकांमध्ये जे संभ्रमावस्था आहे की आपल्याला लवकर सिलेंडर मिळणार नाही किंवा नाही, आता मी कालच सर्व गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींची आम्ही काल जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे बैठक घेतलेली आहे आणि यामध्ये ज्याचं पहिल्यांदा बुकिंग असेल तर त्याला प्राधान्याने डिलिव्हरी करा अशा सूचना पण दिलेल्या आहेत. नजीकच्या काळामध्ये सर्व गॅस एजन्सीची तपासणी ही पुरवठा विभागामार्फत आम्ही आता करणार आहोत आणि तशा सर्व एजन्सीला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या ग्राहकांचं बुकिंग झालेलं आहे त्याच्या याद्या तुम्ही सिस्टीम जनरेटेड जे काही यादी आहे तर तुम्ही गॅस एजन्सीच्या बाहेर लावा, जेणेकरून लोकांना हे कळेल की हे सिलेंडर म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा बुकिंग केलेलं आहे त्यालाच पहिल्यांदा ते दिलं जाईल त्याच्यामध्ये.